नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे एनटीपीसी व ग्रुप डी ला आलेले घटना दुरुस्ती या टॉपिकवरील प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तर प्रश्न पहिला बघा, भारतीय राज्यघटनेतील पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे 1951, ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 44वी घटना दुरुस्ती 1978 ने कोणता हक्क मूलभूत हक्कांमधून काढून टाकला? तर बघा 44वी घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा जो हक्क आहे तो हक्क मूलभूत हक्कांमधून कायदेशीर हक्कांमध्ये टाकण्यात आला, बरोबर. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती 1985 कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर हा महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. 52वी घटना दुरुस्ती ही दल बदल प्रतिबंधक कायदा म्हणजे पक्षांतर्गत बंदी कायदा म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार कोणता मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला? तर बघा 86वी घटना दुरुस्तीनुसार शिक्षणाचा हक्क हा अनुच्छेद 21A म्हणून घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा याचं योग्य उत्तर आहे सहकारी संस्था. कलम 19 मध्ये ॲडिशन करून सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचं काम 97व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलं. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती 1992 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा 73वी घटना दुरुस्ती 1992. तर 73वी घटना दुरुस्ती म्हणलं तर पंचायती राज व्यवस्था म्हणजे आपली ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या संबंधित. त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती 1992 ने कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना केली? तर इथे स्थापना केली हे वाक्य थोडं जरा चुकीचं वाटतं. तर कारण फक्त याला विचारायला काय पाहिजे, तर घटना दुरुस्तीने कोणाला घटनात्मक दर्जा दिला असं विचारायला पाहिजे होतं. तर बघा नगरपालिका, महानगरपालिका यांना घटनात्मक दर्जा 74व्या घटना दुरुस्तीने दिला, कारण ह्या संस्था ऑलरेडी स्थापन केलेल्याच होत्या. त्यानंतर 61वी घटना दुरुस्ती 1988 ने मतदानासाठी किमान वय किती केलं? तर बघा आपल्या भारतामध्ये आधी 21 वय होतं मतदानासाठी किमान, तर ते 18 वर्ष केलं. ती कोणत्या 61व्या घटना दुरुस्तीने. त्यानंतर बघा 24वी घटना दुरुस्ती 1971 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा 24वी घटना दुरुस्ती महत्वाचं आहे. संसदेला मूलभूत हक्क दुरुस्त करण्याचा अधिकार या घटना दुरुस्तीने दिलेला आहे. त्यानंतर 100वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा 100वी घटना दुरुस्ती ही 2015 साली झाली होती. यामध्ये काय केलं, भारत बांगलादेश सीमारेषेत बदल करण्यात आला. म्हणजे काही क्षेत्र भारताने बांगलादेशला दिलं आणि काही क्षेत्र बांगलादेशने भारताला दिलं. ही घटना दुरुस्ती ही 100वी घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते. त्यानंतर बघा 99वी घटना दुरुस्ती 2014 कोणत्या घटकाशी संबंधित आहे? 99वी घटना दुरुस्ती ही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. तर त्याचं योग्य उत्तर बघा न्यायाधीशांची नियुक्ती म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी जी कोलिजियम जी व्यवस्था आहे त्याच्या संबंधी ही घटना दुरुस्ती होती. त्यानंतर पहिली घटना दुरुस्ती 1951 द्वारे भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुसूचीची भर करण्यात आली? बघा पहिली घटना दुरुस्ती जी 1951 साली झाली त्यामध्ये 9वी अनुसूचीची ॲडिशन करण्यात आली. कोणती? 9वी अनुसूची. कशासाठी? जमीन सुधारणा होत्या, जमीन सुधारणा, तर त्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यू पासून वाचण्यासाठी सरकारने हे 9वी अनुसूची टाकली होती. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती का महत्वाची मानली जाते? तर कारण समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या प्रास्ताविकात जोडले गेले. कुठे? प्रास्ताविकात मध्ये. त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती 2003 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा 92वी घटना दुरुस्ती महत्वाची. याने नवीन भाषा संविधानाच्या अनुसूचीमध्ये ऍड करण्यात आल्या 8व्या अनुसूचीत. कोणत्या? 8व्या. तर त्या कोणत्या कोणत्या केल्या होत्या? बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली ह्या 4 भाषांचं ॲडिशन करण्यात आलं होतं. त्यानंतर बघा 77वी घटना दुरुस्ती 1995 कोणत्या बाबतीत आहे? तर बघा 77वी घटना दुरुस्ती हे कशासाठी आहे? तर अनुसूचित जाती जमाती म्हणजे SC आणि STंना प्रमोशन मध्ये रिझर्वेशन काय पदोन्नतीत आरक्षण यासाठी ही घटना दुरुस्ती होती. त्यानंतर बघा 44वी घटना दुरुस्ती 1978चा उद्देश काय होता? तर बघा 42वी जी घटना दुरुस्ती होती 1976 मध्ये केलेली, तर त्यावेळी आणीबाणी चालू होती. त्या आणीबाणीमध्ये
भारत सरकारने खूप अशा घटना दुरुस्त्या केल्या होत्या. तर त्यात बदल करण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती केली होती. बघा काय उत्तर, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये झालेल्या बदलांमध्ये सुधारणा करण्यासाठी. त्यानंतर बघा 105वी घटना दुरुस्ती 2021 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा 105वी घटना दुरुस्ती ही राज्यांना एस-सी-बी-सी काय? एस-सी-बी-सी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हा दर्जा देण्याचा अधिकार केंद्र सरकारने परत राज्यांकडे दिला. त्यासाठी ही 105वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर बघा 93वी घटना दुरुस्ती 2005 कोणत्या बाबतीत आहे? तर बघा 93वी घटना दुरुस्ती ही केंद्रीय शिक्षण संस्था यांच्यामध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ही घटना दुरुस्ती होती. त्यानंतर 79वी घटना दुरुस्ती 1999 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा 79वी घटना दुरुस्ती ही आहे लोकसभेत एस-सी आणि एस-टीना जे आरक्षण असतं दर 10 वर्षांनी ते वाढवलं जातं. तर ते आरक्षणाचा एक कालावधी वाढवण्यासाठी ही घटना दुरुस्ती होती. दर 10 वर्षांनी हे वाढवलं जातं. त्यानंतर 101वी घटना दुरुस्ती 2016 कोणत्या महत्वाच्या कर प्रणालीशी संबंधित आहे? सर्वांना माहिती आहे जीएसटी. त्यानंतर पहिली घटना दुरुस्ती 1951 अंतर्गत 9वी अनुसूची का तयार करण्यात आली? तर बघा 9वी अनुसूची ही जमीन सुधारणा कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून वाचवण्यासाठी म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू पासून वाचवण्यासाठी ही 9वी अनुसूची ऍड करण्यात आली होती. त्यानंतर बघा 97वी घटना दुरुस्ती 2011 अंतर्गत कोणत्या अनुच्छेदात बदल करण्यात आला? बघा 97वी घटना दुरुस्ती आपण बघितली ती सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. तर ती कलम 19 मध्ये त्यानुसार बदल करण्यात आले. त्यानंतर 2002 मध्ये शिक्षणाच्या हक्काबाबत राईट टू एज्युकेशन म्हणजेच RTE बाबत कोणती घटना दुरुस्ती झाली? तर ती 86वी घटना दुरुस्ती झाली. त्यानंतर 104 ही घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर अगेन अनुसूचित जाती म्हणजे SC-STंना लोकसभेत आरक्षण वाढवण्यासाठी ही घटना दुरुस्ती केली होती. त्यानंतर लास्ट क्वेश्चन 52वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे दल बदल प्रतिबंधक कायदा म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर्गत बंदी यासाठी हा कायदा किंवा ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. धन्यवाद.